पेट्रोल टाकलेला आहे 6.73. बरोबर आहे. बरोबर का नाही? हे कर रे हे तुम्हाला माहिती आहे ना. लाखाचा शब्द बोला लाखाचा शब्द बोल आपल्याला पटलं. चल आराम. ओके. लाखाचा शब्द बोलले मामा. आता आपण काय बोलले माहिती का? म्हणजे लाखाचा शब्द बोलले मामा नाही पटलं. मामाला म्हणले तुम्ही चालले ऐकून आम्ही आता पुढे नाही झालं. आई वडील सोडून कुणीच नाही आपलं. आई वडिलांशिवाय माझं काय ऐकतं. आई वडिलांना पत्र. तर मित्रांनो आम्ही वडगुजरो या ठिकाणी आलेले आत्ताच कमानीतून आतमध्ये आलेलो आहे. आणि बुद्रुकचं दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये कोणाला सोडत नसं नाही अजून आपल्याला सोडलेलं आहे 5 मिनटासाठी दर्शन घेण्यासाठी. आता इथूनच आपण महाराजांचे समाधीचं दर्शन घेऊन रायगडला रवाना होणार आहोत. मित्रांनो हेच दर्शन घेतलेले साहेबांना आपण आभार मानले त्यांनी आपल्याला सोडल्याबद्दल. आता झालो आपण रायगडला. मित्रांनो आणि आता तामिनी घाटाच्या जवळ आहे. तिथून आता 50 किलोमीटर राहिलेले आता आता आम्ही आलेलो आहे रायगडमध्ये. एक रूम घेतलेली अशी रूम अंका बिंकाबाई. आता वाजले किती वाजले रे आता टाइम? आता टाइम झालाय काटा 5 वाजलेले. आम्ही 9:30ला घरून निघालो होतो. 165 किलोमीटर आम्ही आलेले आता. येताना आपण येताना आपण वडू तुळापूर गेलेला आहे. छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन आलोय. या पायथ्याशी आलोय. रूम घेतलाय. सगळे आपण फ्रेश होऊन आपण आपल्या रायगडला जाऊ. तरी अशी रूम आहे पाहू शकता. तशी आहे ना काय 400 मध्ये ओके रूम. ओके तर भेटू सकाळी. तर मित्रांनो आताच ओरखलेलं आहे आमचं. आता 8 वाजलेले. आम्ही चाललेले आहे रायगडाकडे. आमचं बघा एक भाऊ तो ओरकून डायरेक्ट बाहेर. ये रूमची हालत. चला तुम्हाला दाखवतो बाहेर गेल्यावर सगळं. लावून घे कुलूप. आहे रूमच्या बाहेरचा व्ह्यू आमचा. डोकं बिकं पाहू शकता इकडे. तर मित्रांनो आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही. काढून द्या ना ते आला पुढे जातो मी. म्हणजे मला हात पाठीवर टाकायला लागला लाज वाटली.
यांनी शाल घेतलेली आहे बघू शकता. हे बघू शकता तुम्ही खाली आमच्या स्वप्नील भाऊंचा अक्षय भाऊंला काय बांधता येईल. चला पटापटा हे बघू शकता. मित्रांनो बघू शकता माकडे तिथं वर. मित्रांनो आता आम्ही थोड्या पायऱ्या चढून आलेलो आहे. इथंच दम लागलेला आहे आत्ताच. हे बघू शकता मित्रांनो बघू शकता. इथं चढायला सुरुवात केली होती. आता आम्ही इथे अजून किती लांब जायचे. ही जर्किंग घालून आली होती. आत्ता इथं आल्यावर गरम व्हायला लागली. एवढ्यातच दमायला लागलं. महाराजांच्या काळात काय मावळे असतील चढण्यासाठी. हां जय घोषणा देत आहे वर त्याच्यामुळे जय म्हटलं. मित्रांनो रायगडा येताना हे असं काही घेऊन येत नका जाऊ. महाराजांची शिकवण आहे. निर्व्यसनी राहा, व्यवसाय करा, स्वतःचं साम्राज्य निर्माण करा. असल्या फालतू गोष्टीसाठी वेस्ट करू नका टाईम. हां इकडे कचरा टाकू नका रायगडावर. इथं डस्टबिन दिलेले याच्यात टाका ना. ह्या बॉटली कशा टाकल्यात खाली. चाललोय आताच मला आपोआप दुख येते. याद्री पर्वतरांगा मला सुद्धा किल्ला चढून झालेलं नाही. आता वाजलेले आहेत 9:18 झालेले आहेत. हे दोघंजणं पुढं चाललेत. मी 8:30 वाजता चालू केला होता किल्ले रायगड चढण्यासाठी. 1 तास झाला. पाऊस काळात तिथं सर्वात जास्त पाणी येतं. त्याच्यामुळं कधी कधी किल्ला बंद पण असतो. आता आम्ही आलेलो आहे 5 दिवस पाऊस उघडला होता आमच्या इकडे आणि आज 2 दिवस झाले इकडे पाऊस उघडलेला. पाऊस आता तरी येत नाही आहे. जेव्हा आम्ही सकाळी येत होतो तेव्हा पाऊस येत होता 5-5:30 दरम्यान. मित्रांनो बघू शकता व्ह्यू तुम्ही खाली. आता तर खालचं काही दिसत नाही आहे. आता 10-15 माकडं होती मागं. म्हणलं काय चष्मा वाढतात काय नव्हता. चष्मा काढून ठेवला होता. हे आमच्या सह्याद्रीची शेअर करणं कोणाचं पण काम नाही. ते फक्त मराठीत करू शकतात. तर मित्रांनो इथून महाद्वार जवळच राहिलेले आता. एक तरी पण अर्धा तास लागेल जाण्यासाठी वर. हे बघा इथं दिलेलं आहे. पूर्वी असं होतं ना आता असं आहे. ते बघू शकता वरून तुम्ही. दोघं जण बसले तिथं.
चला लवकर. जे घोषणा मारत की नाही त्या अंगीत दमत हा मेन गेट आहे बघा रायगडचा. बघा सगळं आताशी किल्ला सुरू झाला. मागितलीच नाही का आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. होऊ शकतं मित्रांनो. तर मित्रांनो आताशी दिसायला आलेला आहे किल्ला बघू शकता. श्रीमान दुर्गेश्वर रायगड. सह्याद्रीचं काम, सह्याद्रीची सैर करणं कोणाचं आहे वगैरेचं काम नाही. इथं फक्त मराठी बस. नाही या आमचं म्हणणं नाही त्याचं बघायला येऊ नका. एकदा शेअर केलीच पाहिजे आहे का. मग कळलं ना बाबा. रायगडपेक्षा असे कित्येक किल्ले जे कठीण आहेत चढण्यासाठी, हे तरी आपल्याला पायऱ्याने वर यावं लागतं. तिथं पायऱ्या नाही, काहीच नाही. ही जी रॅलिंग आहे टडची ती पण नाही. जीवदान किल्ल्यावर मी चढलेलो आहे. सगळ्यात म्हणजे माझ्या ट्रेकिंग मला तो सगळ्यात मला अवघड वाटला किल्ला. त्याचा व्लॉग याला नाही आहे यूट्यूबला, पण एक दिवस तो पण आम्ही करणार परत व्लॉगसाठी. अक्षय भाऊ दमले. अक्षय भाऊ इथलं जायचं आपल्याला. अजून तिकडं जायचे. तर मित्रांनो आता ह्या तलावापाशी आलेलो आहे आम्ही. आताशी सपाटी लागलेली आहे. तलावाच्या पाण्यास उतरण्यास सक्त मनाई आहे. उतरू नका रे कोणी. मित्रांनो बघू शकता तलाव केवढा आहे. भाप चालली आहेत. इकडून टकमक टोकाकडे जात आहे. तर पाऊलवाट घेऊन नाही जायचं असं म्हणजे सांगितलेलं आहे. इकडूनच जावं लागेल आपल्याला. तुम्ही पण रायगडावर आल्यावर कधीच पाऊलवाटेने जाऊ नका. खूप धोका असतो तिकडं. तर बंद केलेलं आहे सगळं. तिकडे गेलं तर कारवाई होऊ शकते. मित्रांनो तिथं काही दिसलं नाही बरं. आम्ही खाली काढतो मुक्काम काम घेऊन थोडंफार खाली मंदिराचा बघा मित्रांनो आताशी आम्ही वर आलेलो आहे रायगडावरती.
बघू शकता. तर मित्रांनो, इथं आम्ही महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. आता त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी कृष्णा घोडी होती, तिला पिण्यासाठी पाणी या दगडांच्या भांड्यामध्ये साठा केला जायचा. समोर ध्वजस्तंभ 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे इथे तिरंगा फडकवला जातो. काही कार्यक्रम असेल तर भगवा ध्वज फडकवला जातो. समोर नगरखाना बाले किल्ल्याचा मेन गेट आहे. नगरखाना पाहिला तर आपल्याला कशा आकाराचा बघायला भेटतो. आता गेट कुठे पाहिलाय का? मुंबईचा गेट ऑफ इंडिया, याचीच कॉपी गेट ऑफ इंडिया. हा नगरखाना बाले किल्ल्याचा मेन गेट. इंग्रजांनी जेव्हा नगरखाना पाहिला तेव्हा मुंबईचा गेट ऑफ इंडिया. याच्यावरती नगारे वाजवले की खाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केला जातो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराजांच्या दरबाराचं काय केलं आपण सर्वांनी पाहिलं असेल. त्या पोस्टरमध्ये आपल्या राजांना एक व्यक्ती मुद्रा करताना केंद्रीय हॉस्पिटल इंग्रज वकील रायगडावरती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर, आपण ज्या ठिकाणी उभं राहून सर्वांनी दर्शन घेतलं, हा आपल्या राजांचा दरबार. या दरबारात आपण जे सिंहासन पाहतोय, सिंहासन म्हणजे आणि सर हे सिंहासन म्हणजे आपल्या राजांची बसण्याची जागा. आणि सिंहासन आणून आपल्या राजांची मूर्ती बसवलेली दिसेल. सर, मूर्ती छत्रपती शिवरायांचे वारस कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे सर यांनी मूर्ती 6 जून 2009 ला इथे बसवली आहे. आणि सर सिंहासनाच्या मूर्तीच्या खाली काही 3 खिडक्या दिसतात ना, तर या 3 खिडक्यांच्या आतमध्ये पाहिल्यावर एक चौकोनी दगडाचा आकाराचा आप्पा इकडे या ना. हॅलो हॅलो हॅलो. असू शकतं मित्रांनो, बाजारपेठेचं हे सर्व माहिती. शिवाजी महाराजांनी गरज म्हणजे आपले जे व्यवहार हालायचे, म्हणजे जे गाड्यावर जे लागणार साहित्य ते सर्व इथंच भेटायचं. म्हणजे आपले व्यापार, आम्ही कसं म्हणतो, व्यापार करणे हा सगळा इथला व्यवसाय होता इथला. हे सगळे इथून सर्व मॅनेज व्हायचं. तिथं आपण पहिले गेलो होतो, तिथं महाराजांच्या दरबारात गेलो मग दरबारात गेलो होतो आपण. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे खटले, जे जेवढे खटले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, जे तिथं मांडले जायचे. हो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबार जे काय असेल ते तिथं सर्व प्रश्न सोडवले जायचे. तर मित्रांनो, रायरेश्वर मंदिरापासून जाऊ आता आपण. तुझी सँडल कुठे आहे बाई?
महाराजांचं समाधीस्थळ. तर मित्रांनो आम्ही रायगडावर आलो, त्यानंतर महाराजांचं बाजारपेठ बघितली, महाराजांचे सिंहासन बघितलं, महाराजांचं आता समाधीस्थळ बघितलं, रायरेश्वर मंदिर बघितलं. आता टकमक टोक बघायचं राहिलेलं आहे. आता तिथं चालू आहे आम्ही. आता थोडा वेळ बसलेलो आहे, बघू शकता. तर मित्रांनो आम्ही रायरेश्वराच्या मंदिरावरून आलेलो आहे. आता आम्ही टकमक टोकाकडे आलेलो आहे. बघा जवळच आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. इथून दिसतंय बघा मित्रांनो खाली आता बऱ्यापैकी शेती पण दिसते, घरे दिसते, सगळं दिसतंय, बघू शकता. टकमक टोक पॉइंट हा बोर्ड आहे बघा. इथून बघू शकता कसा दिसतोय किल्ला पूर्ण. मित्रांनो आताच आपण रायगडावरून खाली उतरलेलो आहे, बघू शकता. आता वाजलेले 2 बघा. आम्ही सकाळी 8:30 वाजता रूममधून निघालो होतो. 8:30 ते 3 तास आम्हाला चढायला लागले. 11:30 वाजता तिथं पोहोचलो आम्ही. तर मित्रांनो आम्ही आता राजमाता जिजाऊ यांच्या समाधीपाशी आलेलो आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे राजमाता जिजाऊ यांची समाधी, बघू शकता आतमध्ये तुम्ही. समाधीकडे इकडे जायचे. इकडं हात तलाव पण बघू शकता मागे. ते तुम्ही ह्याच्यामध्ये पण वाचू शकता, हे करून स्क्रीनशॉट काढून किंवा पॉज करून बघू शकता. बोला. राजमाता जिजाऊ यांची मासाहेबांची समाधी आहे पाचाड येथे. हे पण वाचू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही आळंदीमध्ये आलेलो आहे. आम्ही 2 वाजता जिजाऊ मातांच्या समाधीपासून निघालो होतो. आत्ता वाजलेले आहेत 10:50 म्हणजे 11 वाजले आळंदीमधून. तिथून आम्हाला जायला कमीत कमी 1 तास लागला आहे. तर हा व्लॉग इथंच संपला असं मी सांगतो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.